नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. लगेच गाडी कुठे लावायची हे प्लॅनिंग चालू आहे आता. हे बघा दिसलं ना मला पार्किंग, पण आता पार्किंगमध्ये गाडी लावून आम्ही बाहेर सगळ्यांनी मग एक छानशी सेल्फी काढली. सोहम, श्रीनिवास आणि व्यंकटेश पण बरोबर कमानीमधून असं मधात चालल्या बघा. थंडी खूप वाजली म्हणून दोन्ही हात अशा खेळ दाखवणाऱ्यांना हमखास पैसे टाकत जा, कारण जीव हातात धरून हे थोडं बाहेर आलेल्या छोट्या लेकराचे ड्रेसेस 100 रुपयाला. घर सजवायचं असेल सुद्धा हे सुद्धा आहे. हे आजोबा असं का बघतात आम्हाला काय समजाय नाही. मला समजाय नाही फुग्यामध्ये फुगा गेला कसा बाबा. लगत प्रसादाची दुकानं पण काड्या करायची इच्छा होती, पण काय करणार. इथं शिकाचे 2-3 माणसं दिसले आणि बघा आणखी फुगे 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 घ्या फुगे घ्या फुगे फुगे ब्लू कलरचे फुगे, लाल लाल फुगे, ब्लू 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 ब्लू. फुग्या झाल्यानंतर आम्ही गाड्या बघितल्या आणि आमच्या काकांचं दुकान योगा कायचं पण घ्यायचं असेल तर इथं येऊन घ्या. आणि हाय केलं आम्ही काका. माळेगावमध्ये आल्लं 2 दुकानं दिसले. 10 रुपये खिचडी 10 रुपये भजे, 10 रुपये खिचडी 10 रुपये भजे, 10 रुपये खिचडी 10 रुपये भजे. अरे देवाचं दर्शन पण नाही आणि चालू झालं माळेगाव माळेगाव 10 रुपये खिचडी 10 रुपये भजे. काय चाललंय यांचं. बाद आम्ही गाड्या बघितलो आणि आमच्या गाड्या चालू, इकडी गाडी तिकडी गाडी. आता निघालो पाण्याच्या रस्त्याने आणि हे बघा कसलं कसलं माळेगाव आहे. ऐकले माळेगाव आहे, माळेगाव 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 माळेगाव. खरंच माळेगावमध्ये ह्या वारला मजा आली. आणि मग आता इथून बघतो तर काय खूपच भारी टेडी बेअर